भारताने वर्ल्ड कप जिंकला, सारा देश रात्रभर नाचला, शेतकऱ्यांनी गळफास घेतला, तो नाही कोणाला दिसला. तर देशाचे कारभारी आजही अत्याचार करत आहेत, परंतु जगाचा पोशिंदा मात्र अजूनपर्यंत शांतच आहे. अहो, जरा फिरवा की तुमचे कॅमेरे ऊसाच्या पाचटात, हाडा गोठणाऱ्या थंडीत, ऊस तोडणाऱ्या आया बहिणींकडे. दाखवा या जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. आणि दाखवा या जगाला शेतकऱ्याच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तके या नांगरलेल्या शेतात. शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा या कोवळ्या हातातील कोयते. मी पण एका शेतकरी बापाचीच मुलगी बोलते. ना बिरला ना पाटा, ना पाटा ना ताटा, ना बिरला ना पाटा, ना पाटा ना ताटा. शेतकरी हाच खऱ्या अर्थानं समाजाचा बायडोटा. या कोरोनासारख्या महाभयंकर युद्धामध्ये लढत असलेल्या, घरी बसलेल्या सर्वसामान्य लोकांच्या घराच्या दारापर्यंत त्यांना अन्नधान्य पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर तो माझा बळीराजा आहे. आपण पोलिसांचे आभार मानले, आपण डॉक्टरांचे आभार मानले, ऑन ड्युटी सर्व आयोजकांचे आभार मानलेच पाहिजेत. परंतु एकाला मात्र आपण जाणून विसरलो. हो, शेतकरी. होय, शेतकरीलाच विसरलो आपण. यावरून मी 5वीत शिकलेली मला भालेरावांच्या कवितेची ओळ आठवते. लेतो वंगावर चिंद्या, खातो मिराची भाकर, काडी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर. अजून ते म्हणतात की कष्ट सारे त्याच्या हाती आणि दुसऱ्यांच्या हाती माप. मग आता तुम्हीच थोडासा विचार करा की शेतकऱ्याच्या पोरांनी वावर आहे तर पावर आहे असं म्हणत हिंडत बसण्यापेक्षा आपल्या असलेल्या वावरामध्ये पावर कशी निर्माण करता येईल याचा खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. तंत्रज्ञान नावाच्या बंदिस्त शब्दाला आपल्या बापाच्या बांधापर्यंत पोहोचून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात केली पाहिजे असं तुम्हालाही वाटतं ना. आणि मला तुम्हाला अजून एक म्हणावंसं वाटतं. ए गंगा की कसम, यमुना की कसम, एक ताना माना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, और अगर जोश में होश होगा तब जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो, कुछ हम बदले, आओ मिलकर किसान की जिंदगी बदले. मग खऱ्या अर्थानं म्हणता येईल की माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. थँक्यू.